नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे वांग्याची भाजी। तर हे बघा, हे मी अशी वांगे कट करून घेतलेले आहेत। तर त्यासाठी आता मी ही भाजी बनवणार आहे। तर आपण त्यासाठी काय काय लागणारे साहित्य आता हे बघूया आपण। हे वांगे कट करून घेतलेले आहेत। तर हे बघा, हा कांदा कट करून घेतला आहे मी, ही कोथिंबीर घेतली, हे मीठ घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण हे मी घरी बनवलेलं हे काळं तिखट आहे। तर हे आपण त्यामध्ये आता मिक्स करून घेऊया। तुम्हाला जसं तिखट लागतं तसं घेत जा। परत हे हळदी पावडर त्यात टाकायचं आणि आपण यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे ते आता मी यामध्ये आता मिक्स करणार आहे। तर हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया। आपण हे नॉर्मल आता यामध्ये पाणी टाकूया, कारण हे मिश्रण बनल्याच्या नंतरच वांग्यामध्ये भरता येईल आपल्याला। तर यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊया। तर हे बघा, हे पाणी आता आपण असं हे मिक्स करून घ्यायचं। हे पूर्ण आपण आता ह्या कट केलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊया। हे असं वांग्यांमध्ये आपण आता हे भरून घेऊया। हे मगाशी मिश्रण बनवलेलं होतं आपण। तर हे बघा, असं पूर्ण मध्ये भरून घ्यायचं। ह्याला भरून वांग म्हणतात आमच्याकडं। बघा, आपण तेल टाकलेलं होतं, हे गरम झालेलं आहे। तर यामध्ये आपण आता हे जिरे टाकून घेऊया। तर हे बघा, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता जिरे टाकले होते, लसूण टाकतो, यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूया। कलर येण्यासाठी थोडीशी हळदी पावडर टाकायची। आपण मस्त मगाशी वांग्यामध्ये पण टाकलेली आहे। तर हे बघा, हे वांगे यामध्ये टाकून द्यायचे।